नमस्कार, नीलम्स इझी रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज मला मार्केटमध्ये छोटे छोटे बटाटे दिसले, ज्यांना आपण बेबी पोटॅटो सुद्धा बोलतो, आणि हे छोटे बटाटे बघून दम आलूची रेसिपी बनवायची इच्छा झाली। आणि ही दम आलूची रेसिपी तुमच्या सोबत सुद्धा शेअर करावीशी वाटली, म्हणून हा व्हिडिओ बनवला। चला तर मग पटकन आपण दम आलू बनवायला सुरुवात करूया। यासाठी आपण अर्धा किलो बेबी बटाटे घेतले। समजा असे छोटे बटाटे नसतील तर मोठ्या बटाट्याचे 4 तुकडे करून सुद्धा ही भाजी आपण बनवू शकतो। आता हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत, पण उकडून घेताना खूप मऊ उकडवायचे नाही, म्हणून मग हे बटाटे आपण कढईमध्ये टाकून उकडून घेत आहे। बटाटे उकडतात तोपर्यंत आपण 3 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहे, आणि हे कांदे आपल्याला चिरून मिक्सरच्या भांड्यात याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। आणि बटाटे आता इथे आपले उकडून झालेले आहे। ह्या बटाट्यांचं आता आपल्याला साल काढून घ्यायचं आहे। साल काढून घेतल्यानंतर काट्याने बटाट्यांना टोचे मारून घ्यायचे आहेत। या पद्धतीने सगळ्या बाजूने टोचे मारून घ्यायचे आहेत। आता यानंतर कढईत तेल तापवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मोठे चमच तेल घालायचं आहे। तेल चांगलं तापलं की सर्व बटाटे खमंग तळून घ्यायचे आहेत। छान सोनेरी रंगावर आपण हे बटाटे तळून घेतलेले आहे। बटाटे काढून घेऊ आणि बाजूला ठेवून देऊ। आता याच तेलामध्ये आपल्याला 1 चमच जिरं टाकायचं आहे। जिरं चांगलं फुललं की 2 ते 3 तमालपत्र टाकायची, आणि आता यावर आपल्याला दळून घेतलेला कांदा घालायचा व परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला गुलाबी रंगावर परतला गेला की पारदर्शक होतो व तेल सुटू लागतं। आता इथे तेल सुटलं आहे। या कांद्यावर आपल्याला आलं लसूण पेस्ट 1 चमच टाकायची आहे, आणि पुन्हा आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता यानंतर आपण पाव चमच हळद, 1 चमच लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता, आणि अर्धा चमच गरम मसाला घालून चांगलं परतून घ्यायचं आहे। आता ह्या मसाल्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे। दही घालताना गॅस मोठा करायचा व मग दही घालायचं, आणि चमचने दही पटकन घोटायचं, म्हणजे दह्याची गुठळी दिसत नाही। आणि आता इथे आपलं दही चांगलं परतलं गेलं आहे। दही चांगलं परतलं गेलं की बाजूने तेल सुद्धा सुटतं। आता यामध्ये आपण 2 टोमॅटोच्या मध्यम आकाराच्या फोडी घालायच्या आहे, आणि पुन्हा चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। अर्ध्या मिनिटानंतर उकडलेले बटाटे यामध्ये आपल्याला घालायचे आहेत। आणि हे बटाटे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहे, म्हणजे सर्व मसाला बटाट्यांना सगळीकडे लागेल। आता या भाजीमध्ये आपल्याला 2 वाट्या गरम पाणी घालायचं आहे, आणि छान एकत्र करायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं, आणि गॅसची आच मंद करायची व भाजीला 3 ते 4 मिनिट शिजू द्यायचं। जरी आपण आधी बटाटे शिजवून घेतले होते तरी सुद्धा झाकण ठेवून एक वाफ दिल्याने मसाला व मीठ या भाजीला चांगलं मुरतं। आता वरून थोडी कोथिंबीर घालायची व गॅस बंद करायचा, आणि मस्त दम आलू तयार आहे। अर्धा किलोच्या प्रमाणातली ही भाजी 5 ते 6 जणांना पुरते। मस्त फुलके, नान किंवा जिरा राईस सोबत सुद्धा ही भाजी खूप छान लागते। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।